आता नीट लक्ष द्या सगळेजण, जी पहिली दुसरी तिसरी चौथी सगळी इथं आहे ती मुलं. आता आपण लंगडीचा खेळ खेळतो की नाही, त्याच्यामध्ये काही नियम आहेत. ते नियम केंद्र पातळीवर, बीट पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्याच नियमानं लंगडी घातली जाईल की तुम्हाला सांगणार आहे. तिथं जर तुम्ही व्यवस्थित त्या नियमाने खेळला तर तुम्हाला केंद्रावर, बिटावर, जर पुढे गेला तर तालुक्यावर आणि जिल्ह्यावर अडचण येणार नाही. पहिला नियम आहे, लंगडीमध्ये दोन्ही पायावर लंगडी घालावी लागते. म्हणजे काय, तर पहिल्यांदा समजा तुम्ही उजव्या पायावर लंगडी घातली पहिल्या राऊंडला, 5-5 मिनिटाचे 2 राऊंड होतात. म्हणजे एकदा तुम्ही पळायचं 5 मिनिट, तुम्ही एकदा पळायचं, असे 2दा होतात. काही ठिकाणी 3-3 मिनिटाचे 2दा होतात. पहिल्यांदा समजा उजव्या पायानं लंगडी घातली पहिल्या याच्यामध्ये, तर दुसऱ्या सेटला तुम्हाला डाव्या पायानं लंगडी घालायला लागेल. त्यामुळे सराव करताना दोन्ही पायाचा करायचा. ठीक आहे. जो आता अटॅक करणार आहे, आता अटॅक म्हणजे आक्रमण करणं, लंगडी घालणं, आणि जे बचाव करणार आहे, बचाव म्हणजे पळणं. जे अटॅक करणार आहे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही इथून सुरुवात करता त्यावेळेस मधली जी क्रॉस लाईन आहे 4 मीटरवरची, त्याला क्रॉस केल्याशिवाय, इथं आल्याशिवाय तुम्ही आउट करता येणार नाही. समजा हा विद्यार्थी इथं आहे, हा इथं विद्यार्थी आहे आणि गेमची सुरुवात झाली आणि ही लंगडी घालाली, ही लगेच लंगडी घालून त्याला आउट करता येणार नाही. काय करता येणार नाही, कारण तिला ते क्रॉस करायचं. हा नियम सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. जे पळणारी 3 मुलं आहे ती थोडं लांब लांब थांबायचं. काय होईल, बाकीच्या त्या पळणाऱ्याच्या तुम्ही अडवा येणार नाही, विनाकारण विकेट जाणार नाही. इकडेची लाईन दिसते की नाही, इकडेची, त्या कडेच्या लाईनला पळणाऱ्या मुलाचा थोडासा स्पर्श जरी झाला, तिथं फक्की आखली आहे, तिथे जास्त फक्की असते, दुर्वळा जरी थोडा जरी उडला तर ती पंच तुम्हाला लगेच आउट करतील, बाद करतील. पंचाच्या हुसलकर सुट्टीकडे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. येते लक्षामध्ये सगळ्यांच्या, उजवा पाय, डावा पाय, पंचाची शिट्टी, 2 पंच असतात, एक पलीकडच्या बाजूला, एक ह्या बाजूला. आणि जो विद्यार्थी पळणार आहे, समजा तुम्ही 3 जण पळताय, जोपर्यंत तुम्हाला पंच आउट म्हणत नाही, शिट्टी मारत नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेर जायचं नाही. लक्षात आलं का. समजा हिनं तुला आउट केलं आणि हिचा परत लगेच पाय टेकला किंवा हात टेकला तर पंच तुला आउट देणार नाही. पण तू काय म्हणणार, आउट झालो, चला बाबा बाहेर. जोपर्यंत पंच शिट्टी वाजत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर जायचं नाही. त्याचं लक्षात. तुमच्यातला कॅप्टन तुमच्या बरोबर 3-3 ओळी करा. तुमच्यातला कोण कॅप्टन असेल तर 3-3 ओळी करा. लंगडी बिंदास खेळा. अजिबात लंगडी खेळताना तलाव घ्यायचं नाही, बोधरेशन घ्यायचं नाही. समजा तू काय कर, ह्याला बाद कर, त्याला बाद कर. त्याला बाद केल्यानंतर तू लगेच त्याला बाद करू शकत नाही. तू काय करायचं, क्रॉस करायचं आणि नंतर त्याला आउट करायचं. तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलं. हा नियम आहे. नाही तर तिथं आउट केलं विनाकारण ओरडताय, तुम्हाला नियम माहीत नसतात म्हणून. लक्षात आलं तुमच्या. चला, लंगडी घाला झाला. समजा हा लंगडी घाला झाला, हे लंगडी घालत आणि ते काय झाला, 1 मिनिट अर्धा मिनिट दमला